नमस्कार मित्रांनो, मी शिव मोडकुते. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. तर पहा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालिका विभागाअंतर्गत दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर पहा या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्तता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट DBT मार्फत 1,500 इतकी रक्कम देण्यात येते. तर हा जो शासन निर्णय पहा, सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील घटकासाठी घेण्यात आलेला आहे. तर हा जो शासन निर्णय अनुसूचित जाती व नवबुद्ध प्रवर्गातील घटकासाठी 410 कोटी एवढा निधी वितरित करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यावर हा जो निधी वितरित करण्यात येईल. धन्यवाद.